अंबरनाथमध्ये भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार करणारे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। उपनगरातही भाजपनं कसली कंबर, अंबरनाथमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार सभा। ठाण्यात पार पडणार महायुतीची समन्वय बैठक, शिवसेना भाजपच्या मोजक्याच नेत्यांमध्ये होणार बैठक। उबाठाचे नेते अंबादास दानवेंची क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंवर टीका, सदनिका प्रकरणावरून अंबादास दानवेंचा कोकाटेंना टोला। मुंबई महानगरपालिकेची जबाबदारी गृहराज्यमंत्री योगेश कदमांवर, एकनाथ शिंदेंनी योगेश कदमांवर सोपवली विशेष जबाबदारी, जय महाराष्ट्राला विशेष सूत्रांची माहिती। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अंतिम यादी जाहीर, मतदार यादीनुसार 1,03,00,000 मतदार। राज्य निवडणूक आयुक्त पोलीस महासंचालकांमध्ये आज बैठक, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर चर्चेची शक्यता। मुंबई महानगरपालिकेची जबाबदारी गृहराज्यमंत्री योगेश कदमांवर, एकनाथ शिंदेंनी योगेश कदमांवर सोपवली विशेष जबाबदारी, जय महाराष्ट्राला विशेष सूत्रांची माहिती। भावनिक फायदे मिळवण्यासाठी ऑपरेशन सिंदूर नाव, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची टीका। नाशिकच्या अशोका मार्ग परिसरात सोनसाखळी चोरांचा उच्छाद, घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। किडनी विक्री प्रकरणी 6 सावकारांविरोधात गुन्हे दाखल, जय महाराष्ट्राच्या बातमीचा इम्पॅक्ट, शेतकरी रोशन कुळेंनी मानले जय महाराष्ट्राचे आभार। राहुल गांधी जर्मनीच्या दौऱ्यावर, 15 ते 20 डिसेंबर दरम्यान जर्मनीतील विविध मंत्री आणि उच्चाधिकाऱ्यांसह करणार चर्चा। विम्यात 100% एफडीआयचे विधेयक मंजूर, प्रत्येकाला विमा लाभ मिळवून देण्यासाठी होणार सुधारणा। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इथिओपियात सन्मान, मोदींना इथिओपियाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं गौरव। मेक्सिकोमध्ये आपत्कालीन लँडिंग दरम्यान विमान क्रॅश, अपघातात 60 ठार, मृतकांमध्ये 2 क्रू मेंबर्सचाही समावेश। 2026च्या ऑस्करसाठी भारताकडून होमबाउंडची निवड, 24 चित्रपटांच्या स्पर्धेतून होमबाउंड चित्रपटाची झाली निवड। आज लखनौत रंगणार भारत दक्षिण आफ्रिका चौथा T20 सामना जिंकून विजयी आघाडी घेण्याची टीम इंडियाला सुवर्ण संधी। कॅमेरून ग्रीन ठरला लिलावातील सर्वात महागडा विदेशी खेळाडू, KKRच्या संघानं लावली सर्वात मोठी बोली, तर पृथ्वी शॉचा IPLमध्ये कमबॅक। माजी भारतीय क्रिकेटपटूची पत्नी निवारा केंद्रात, सलीम दुर्रानींची पत्नी निवारा केंद्रात, कोट्यावधीत खेळणारी BCCI दखल घेणार का?